नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रम. मित्रांनो, तुम्ही आजच्या विषयाचं टायटल वाचत असेल की एजी मीडियामुळे उत्तर प्रदेशचे कामगार यांचे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी थकवलेले 90,000 रुपये पैकी जवळजवळ 61,000 रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या यूपीच्या कामगारांना, उत्तर प्रदेशच्या कामगारांना दिलेले आहेत. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की 25 जानेवारी रोजी मी एक पोस्ट केलेली होती, ती तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. आणि असं लिहिलेलं होतं की कुमटे धरणाची पाईपलाईन बदलत असलेल्या इव्हेंट कॉन्ट्रॅक्टरच्या इथे कामाला असलेल्या मजुरांचे 90,000 रुपये थकवले आहेत. पैशाची मागणी केली असता संबंधित कॉन्ट्रॅक्टर पैसे देणार नाही आणि मारायची धमकी देतो. म्हणून सर्व कर्मचारी यांनी त्यांना न्याय मिळावा म्हणून आज एजी मीडियाच्या माझ्या कार्यालयाला भेट दिली आणि मी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. अतिशय गायकवाड मुख्य संपादक. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तो कॉन्ट्रॅक्टर त्यांना पैसे देत नव्हता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मी अलिबाग तालुक्यातील रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये फोन केलेला होता. त्या पोलीस स्टेशनचे PSI पडवळ साहेब यांच्या कानावर गोष्ट घातली आणि त्यांनी मला सहकार्याची भूमिका दर्शवली. तसेच रेवदंडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पिंपळे साहेब यांना सुद्धा मी त्यांच्या कानावर गोष्ट घातलेली होती आणि त्यांनी त्यांचा नंबर मला त्याला सांगितलेला होता त्या कॉन्ट्रॅक्टरचा. आणि त्या दृष्टिकोनातून पिंपळे साहेब यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर तो बिहारला राहत होता, त्याला कॉल केला असता त्याच्या कानावर ही सगळी गोष्ट टाकली व पैसे का देत नाही. त्याच्यानंतर सुद्धा तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. म्हणून आपण एक त्याच्या विरोधात अर्ज तयार केला होता 31 जानेवारी 2024 रोजी. आणि तो अर्ज आपण रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये देणार आहोत. म्हणजे ते जे कर्मचारी ज्यांना पैसे त्यांचे थकवले होते ते देणार होते. ही माहिती त्याला मिळताच त्यांनी त्या दिवशी जवळजवळ 40,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवले. आणि आत्ताच ज्या कर्मचाऱ्यांचे पैसे थकवले होते त्याच्यापैकी काही कर्मचारी मिळाले, मला रामराजच्या माझ्या कार्यालयाच्या बाहेर मिळाले आणि त्यांनी सांगितलं की आता त्यांनी जवळजवळ 59,000 आम्हाला दिलेले आहेत, 31,000 यांनी बाकी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत असताना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जर कोणाला न्याय मिळाला असेल तर जो आनंद मला होतो त्याच्यापेक्षा कुठलाही आनंद मला माझ्यासाठी मोठा नाही आहे. मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि मी फक्त तुषारला मानणारा पत्रकार नाही, तुम्हाला माहिती आहे. ज्या वेळेला कुठलीही गोष्ट, कुठलीही बातमी मी हातामध्ये घेतो त्यावेळी ती पूर्णत्वास नेण्याचं अजूनपर्यंत मी काम केलेलं आहे. मित्रांनो, ही माझी काही तुषारता मारण्यासाठी मी ही बातमी बनवत नाही आहे, परंतु मी केलेले 25 जानेवारीपासून ते एक हप्ता प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला मिळालेलं यश, त्याच्यानंतर त्यांना मिळालेले पैसे, ही एक छोटीशी संघर्षाची कहाणी तुम्हाला सांगणं फार गरजेची गोष्ट होती मित्रांनो. कारण की सहजासहजी ते त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत. त्यासाठी अतिशय गायकवाडला त्यांचा अर्ज द्यायला लागला, 2-4 जणांची माहिती घ्यावी लागली, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची मदत घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर ते त्याला पैसे मिळालेले आहेत. अशा पद्धतीने जर पत्रकार प्रामाणिकपणे काम करत राहिले तर निश्चितच जनसेवेच्या ज्या समस्या आहेत त्यांचं निराकरण व्हायला कुठेही मदत होईल. आज मी महाराष्ट्रामध्ये आहे, ते उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत, त्याचा माझा काही संबंध नव्हता. परंतु माझ्या कार्यालयाच्या जवळ ते इव्हेंट कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना ती पाईपलाईन बदलत असल्याचं काम चालू असल्यामुळे त्यांचं येणं जाणं असतं आणि एक पत्रकाराचं कार्यालय म्हणून त्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यांनी मला त्यांची कैफियत मांडली आणि त्यांना आपण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांना जवळजवळ 52% न्याय, 75% न्याय मिळालेला, 25% नाही. तर मी मित्रांनो ही एक छोटीशी माहिती तुम्हाला दिली की मी पोस्ट टाकलेली होती, त्या दृष्टिकोनातून जवळजवळ त्यांना न्याय मिळालेला आहे. त्या संदर्भात मी रेवदंडा पोलीस स्टेशनचे पिंपळे यांचे आभार मानेन, तसेच पडवळ साहेब यांचेसुद्धा आभार मानेन. कारण की त्यांनीसुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि ज्या लोकांनी त्यांना 90,000 रुपये मिळवून त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांची नावंसुद्धा तुम्हाला मला सांगणं गरजेचं आहे, अगत्याचं आहे.
उगाच स्वतः क्रेडिट घेऊन आपला मोठेपणा आणि शहाणपणा पुढे करणार मी पत्रकार नाही आहे. पत्रकारिता करत असताना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाची फार महत्त्वाची गरज असते, तुम्हाला चांगल्या पद्धतीने नाही आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांचे आपण पोलिसांचे सुद्धा आभार मानले. एक छोटीशी बातमी मित्रांनी बोलून तुम्हाला एक माहिती दिली. त्याच्यामध्ये मला जास्त सांगण्याची काही गरज नव्हती आणि माझा मोठेपणा सांगायची सुद्धा गरज नव्हती, परंतु मला वाटलं की ही बातमी अलिबाग मतदारसंघातील जनतेला सांगावं म्हणून मी छोटीशी बातमी बनवली. इथेच थांबतो. जर का मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.